छगन भुजबळ यांनी अत्यंत परखड मतं मांडलेली आहे. जे लोकसभेच्या निवडणुकीत झालं ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये असं आग्रही मत त्यांनी मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, म्हणजे माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणाले, निसंशय महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, म्हणजे मोठा भाऊ आहे. आणि ते हेही असं म्हणाले की मित्र पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, पण लोकसभेच्या जागा वाटपामध्ये मात्र आपण पाहिलं की शिंदे गटामध्ये कुरबुर होती, अस्वस्थता होती. आणि ती अस्वस्थता बोलून दाखवली ही आपल्याला आठवत असेल तर रामदास कदम यांनी अगदी सुरुवातीला ही गोष्ट बोलून दाखवली होती की छोट्या पक्षांना व्हायचं आहे का. आणि आत्ताच्या अलीकडच्या काळात गजानन कीर्तिकर यांचं सुद्धा एक स्टेटमेंट आलं, त्यावरून खूप राजकारण झालं, वादविवाद झाले. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा केली. तेही म्हणाले की महाविकास आघाडीला जास्त मतं मिळतील, म्हणजे याचा अर्थ. आणि आनंद अडसूळ सुद्धा म्हणाले की त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. भलेही कोणती युती कोणती आघाडी जिंकेल, पण असं कोणी कुठल्या पक्षामधले लोक किंवा नेते बोलून दाखवत नाही. ही या अस्वस्थतेला धरूनच माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, तो असा आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जे अस्वस्थ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं त्याचं नेमकं कारण काय होतं. एकीकडे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती आणि जे काही नेते होते ते सर्वच्या सर्व शिंदे गटाकडे गेले आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम होते असं जे काही बोललं जात होतं आणि जी काही सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये साधारणतः पाहायला मिळत होती, अर्थात त्याचा आपण दावा करू शकत नाही, जे विश्लेषक बोलत होते त्यावरून हे आपण गृहीत धरून जातोय. आणि त्यामुळे विधानसभेसाठी काही वेगळं चित्र निर्माण होईल का? मला नाही वाटत, पण लोकसभेच्या जागा वाटपावरनं जी अस्वस्थता निर्माण झाली होती, अर्थात जशी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होती पण ती नंतर सगळी संपली आणि एक दिलाने महाविकास आघाडीने निदान महाराष्ट्रात तरी एकत्रित काम करत सगळ्या जागा लढवलेल्या आहेत ते आपल्याला बघायला मिळालं. पण महायुतीमध्ये मात्र शेवटपर्यंत प्रत्येक पक्षातल्या वेगवेगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना चुचकारण्यासाठी अगदी धावपळ करावी लागत होती सगळ्या महत्वाच्या नेत्यांना. फडणवीस स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी धावत होते, एकनाथ शिंदे सगळीकडे प्रयत्न करत